नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण चिकन बिर्याणी बनवते। अगदी आमच्या गावाकडं जशा पद्धतीने मुलं शेतामध्ये बनवून बिर्याणी खातात, ही चिकन बिर्याणी त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी 2 वाटी बासमती लांब तुकडा घेतलाय आणि आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाण्यामध्ये असेच 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला असेच भिजत ठेवायचे, म्हणजे नंतर बनवायला काही वेळ लागत नाही। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ। तर इथं मी आधी अर्धा किलो चिकन घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलं। आता यामध्ये हळद घालायची 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता मीठ घातलंय। आता यामध्ये घालायची लसूण अद्रक पेस्ट 1 चमचा आणि हे आपल्याला या चिकनला चांगलं चोळून घ्यायचं आहे। तर इथं चिकन मॅरिनेट करायला ठेवले। तर आता आपण याला हे असंच अर्धा तास ठेवून द्यायचं। आता अर्धा तास झाले, आपण याला शिजवायला घेऊया। तर इथं आपल्याला 2 चमचे तेल घातलं, यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि आता आपल्याला कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला कांद्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। आता यावरती थोडंसं झाकण ठेवू, म्हणजे त्याला पाणी सुटेल। हे बघा, चिकनला स्वतःच पाणी सुटलंय। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि असं झाकण ठेवून आपण याला चांगलं असं शिजवून घेऊ 5 मिनिटापर्यंत। आता यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे चिकन 10 मिनिटं परत त्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे चिकन पूर्णपणे शिजवून द्यायचं नाही, अगदी 50% हे चिकन आपल्याला शिजवलेलं हवं आहे। तर इथं आपल्याला तेल घेतलंय 3 ते 4 चमचे, जिरं घालायचं, जिरं चांगलं फुलू द्यायचं। आणि इथं काही खडे मसाले घेतले, तर हे खडे मसाले घालायचे, दालचिनी, चक्रफूल, तेजपत्ता, लवंग, मिरे आणि जावित्री, आणि आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं। आता खडे मसाले चांगले परतले की यामध्ये घालायचा कांदा, मिरची घालायची, सगळ्यात आधी मिरची चांगली कुरकुरीत होऊ द्यायची, कढीपत्ता घालायचा आणि याला असं मिक्स करून घ्यायचं। आता मिरची छान कुरकुरीत झाली की यामध्ये घालायचा आपल्याला कांदा। तर इथं मी पातळ चिरलेला 4 मोठे कांदे घेतले होते आणि कांदा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत परतला की यामध्ये घालायचं आता लाल तिखट घालायचं 2 चमचे, कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि 1 चमचा गरम मसाला घेतला होता मी, आणि हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये घालायचा 1 पिकलेला टोमॅटो, असं मी उभा चिरून घेतलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये घालायचं अर्धी वाटी दही, दही ताजं असेल तरच वापरा, नाहीतर मग असं कडू लागतं, ते खायला चांगलं लागत नाही। आता यामध्ये घालायचं आपल्याला उकडलेलं चिकन। चिकन घातलंय, चांगलं परतून घ्यायचं। मी चिकन पूर्णपणे शिजवून दिलं नव्हतं। आता इथून पुढची प्रोसेस फक्त 10 मिनिटं आहे। आता यामध्ये घालायचे 1 वाटी हे चिकन उकडवलेलंच पाणी होतं आणि 1 वाटी मी गरम पाणी घालते। तर आपण 2 वाटी तांदूळ घेतले, तर आपल्याला 4 वाटी पाणी घालायचं आणि हे पाणी मी गरम करूनच घेतले।
आणि यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. आपण चिकन शिजवायला मीठ घेतलं होतं, त्यामुळे आता बेतानेच मीठ घालायचं. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला यामध्ये एक इन्ग्रेडियंट वापरायचा. याला उकळी आली की यामध्ये घालायचा 2 चमचे बिर्याणी मसाला. आणि आता यामध्ये तांदूळ घालायचा. आमच्या शेताकडं आमचे बऱ्याचदा चिकन बिर्याणी बनवताना कसे बनवतात, तर आधी भात शिजवून घेतलं जातं, पण आमच्या गावाकडं मुलं असे बनवतात की एकदमच सगळं एकदाच टाकून द्यायचं आणि एकदा सगळं करून घ्यायचं. फटाफट बनवून तयार होतं. तर तुम्हाला ही कशी रेसिपी वाटली कमेंट करून मला एकदा नक्की सांगा. तर याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि याला शिजवून घेऊ. याला 2 वाटी तांदळाला 4 वाटी पाणी एकदम पुरेसं होतं. अगदीच तांदूळ एकदम चिकटही होत नाही आणि शिजवायचंही राहत नाही. खूप छान तयार होतं. त्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटासाठी याला आपल्याला शिजवून द्यायचं. हे बघा, आपली चिकन बिर्याणी तयार झाली आहे.